त्या चाहत्यांसाठी काय म्हणशील? चला त्या चाहत्यांसाठी फक्त इतकंच, भावाचे सध्या 400K झालेत, लवकरच 1 मिलियन होऊ दे. सगळ्यांनी फॉलो करायला विसरू नका पवन केने या टेनिस बॉल क्रिकेटच्या सुपर डुपर स्टारला. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी उपस्थित आहेत भाग्यश्री म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं करण काळन, आमचे दोन्ही टॅलेंटेड समालोचक. त्यांच्याकडे आपण बोलूयात. पवन केनेचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्याआधी आपण भामरे दादांना या ठिकाणी सन्मानित करूयात. ओके, भामरे दादाला विनंती आहे, दादा या आपण. मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक म्हणून येत्या काळात जे कार्यरत होतील असे मुठवळचे प्राईड, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, करण काळन हेदुटणे यांचा आवाज आपण ऐकूयात. आणि या देवरुंगचा फेवरेट कॉमेंटेटर भाग्यश्री म्हात्रे भालगाव, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच ओमकार सर, थँक्यू सो मच प्रसाद परस्पर. खरं तर पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. पहा, ज्या ठिकाणी पडद्यावरती जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की त्या पडद्यावरून कृपया करून तुम्ही उठा. चला, पवन केनेच्या हस्ते आपण हा सन्मान करतोय. ही देखील एक अतिशय चांगली मुवमेंट आहे त्या ठिकाणी भामरे दादासाठी. नाव बॅक टू क्रिकेट, इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. सामन्याला होती सुरुवात. जयराज आणि स्वप्नील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग मार्कवरती अक्षय कोळीला तुम्ही बघता. पहिल्या मॅचमध्ये खरं तर खूप चांगला संघर्ष राहिला, परंतु जाई टीमला आपण बघितलं सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना ते अडकळले, पण ते तो सामना त्यांनी जिंकलाय. आता नवीन संघ त्यांच्या समोर आहे. पहिला बॉल स्टेप आउट झाले, इनफिल्डला क्लिअर केलंय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला बीट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर वरती बॉलला पाठवण्यात आलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय, थोडेसे पुढे आले बॉलला. खरं तर बॅटवरती मिडल करत असताना पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने दोनच फिल्डर डीपमध्ये, जो फिल्डर होता कव्हर करण्याचा डीपमधनं, खरं तर त्यांनी प्रयत्न केला, परंतु बॉल. आमच्या स्टेजच्या समोर एक बाईक आहे, तिची हेडलाईट सुरू आहे, त्याच्यामुळे विनंती करेन ती हेडलाईट कृपया करून ऑफ करा. सॉफ्ट हँडचा वापर इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलने खतर एक जी सुरुवात चांगली झाली होती तिला अजूनही चांगली करत असताना स्वप्नील. मागच्या मॅचमध्ये हीच जोडी खरं तर सलामीला होती, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये बॉलिंग करत असताना 30 धावसंख्येचं टार्गेट, परंतु तीही मॅच आपण थोडीशी क्लोज जाताना बघितली. 8 बॉल ठेवत असताना जरूर तो सामना जिंकला जाई टीमनं, परंतु त्यांचा संघर्ष पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगला पाहायला मिळाला, जिथे आपल्याला संतोष याची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जयराज आणि स्वप्नील ही सलामी जोडी आतमध्ये खेळतीये. आताही सॉफ्ट हँडचा वापर, फक्त दिशा दिली, डीपमध्ये फिल्डर दूरवरती आहेत. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सेकंडसाठी चान्स जरूर घेतील, कारण तेवढा वेळ आहे 2 धावा पूर्ण करण्यासाठी. फिल्डर जरूर पोहोचले डीपमधून, तिथून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली चांगली होत असताना, आणि अजूनही 2 धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. सध्या तरी प्रोफेशनल एक्सपर्ट स्कोरर अल्पेश दादा गायकवाड आमच्या समोर आहेत. ते असल्यानंतर कोणती करता टेन्शन नसते, परफेक्टली लेखाजोखा ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि सध्या तरी ॲज अ स्कोरर म्हणून भरपूर साऱ्या विभागामध्ये तुम्ही त्यांना बघितलं. आणि जेव्हा जेव्हा 70-70ची स्पर्धा असते तेव्हा अल्पेश दादा गायकवाड त्या खरं तर स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर असतात, आणि तेच आमच्या समोर या लक्ष्य चषकामध्ये जॉईन झाल्यात. त्यांचंही सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस होता, परंतु दिशा द्यायची होती, तिला दिशा परफेक्टली देण्यात आली होती. ऑप्शनवरती बॉल असल्या कारणाने फक्त ढकलण्यात आलं. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती चौकार जो आला त्यानंतर अक्षय कोळीने शांत ठेवलं. जयराजने जरूर चौकाराने त्याचं खातं खोललं, परंतु त्याच्यासाठी चांगल्या लिगल डिलिव्हरची खरं तर हाताळणी करत असताना अक्षय कोळी या सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. डीपमध्ये 2 फिल्डर सध्या तरी पाहून बॅटिंग करण्यात येते. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर ठेवण्यात आला आणि एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला. ऑन साईडला फिल्डर जरूर आहेत मिड ऑनला, तिथून बॉलची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली, तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. या ओव्हरमध्ये सुरुवातीला खरं तर चौकाराने सुरुवात केली. जयराजच्या बॅटमधून तो चौकार आला होता, तो इंडिव्हिज्युअल खेळतोय 6 वरती. 3 धावसंख्येचं पाठबळ स्वप्नीलचं राहिलं. दोघांमध्ये ताळमेळ आता चांगला जुळला आहे, कारण विकेट लवकर न जावी त्याच्यासाठी दोघांनी सेन्सिबल क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. समोर आलेला अडसर तो कसा दूर जावा, अक्षय कोळी माहिती आहे या टीमचा विकेट टेकर बॉल म्हणून त्याच्यासमोर सध्या तरी अगदी कॉन्फिडंटली सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सुरू आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. अक्षय कोहली रेडी.
स्वीप करायचं होतं, हलकंसं कनेक्शन आहे, अपील झाली. मागे तुम्ही बघितलं बॅकआउट पॉईंटला जो शॉटमध्ये फिल्डर होता त्याच्याकडून ती अपील झाली, परंतु ती अपील फेटाळत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रिकेटमधला मॅजिकल आकडा 10 टीमच्या टोटलमध्ये आहे. आकाश मात्रे, किशोर, त्यानंतर राकेश यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तेही या मॅचला खरं तर पाहतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्ष आराध्या 11 जाई संघ 10 धावसंख्या सध्या तरी त्यांच्या दोन्ही ओपनरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कॉन्ट्रीब्युशन दोघांचं चांगलं राहिलं. जयराजने 6 बनवल्या तर स्वप्नीलने 4. काय वाटतं करण, ज्या पद्धतीने जाई टीम पहिल्या मॅचमध्ये सुरुवातीला त्यांनी बॉलिंग केली, परंतु आता बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. डेफिनेटली मॅच शेवटपर्यंत रंगू शकते बिकॉज निर्वी 11 भावेशजी केणे जे देवरुंग आहेत ज्यांनी पॅक केलेला हा गावदेवी नांदकर संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये हार्दिक 11 बाटवर्डला ज्यांनी परास्त केलं होतं. भरपूर चांगली बॉलिंग केली होती. 52 धावा त्यांना बनवू दिल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये आणि 53 धावा देखील त्यांनी चेस करून पहिला सामना जिंकला होता. दुसऱ्या बाजूने एम एस जाई, हर्ष आराध्या 11 एम एस जाईला आपण पाहत आहोत. दूरवरचा प्रवास ज्यांनी केला 5.5-6 तासांचा प्रवास करून जेव्हा ते आले तो थकवा एकाच्याही चेहऱ्यावरती दिसला नाही. त्याच ऊर्जेने त्यांनी बॉलिंग करत असताना कोक्सेल या स्पर्धेमधून बाहेर काढलेलं आहे. अक्षय थेटेल आपण पाहतोय या बॉलिंग युनिटमधला आणखी एक जबरदस्त गोलंदाज आहे. सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पॉवर प्ले जरूर सुरू आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स हुकला टेंट होतं एकाच हाताने, मात्र इकडे तो प्रयत्न त्याचा फसलेला आपण बघितला. डॉट आला, थोडासा लांब गेला बॉल. स्वप्नील आणि जयराज ही जोडी आघाडीला आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या जेव्हा आपण गोलंदाज अक्षयला बघितलं होतं, अक्षय कोळीला. आता अक्षय थेटेत वेगवान पडल्याबरोबर बॉल ज्या वेगाने आपल्याला पाहायला मिळाला, मात्र इकडे लेग स्टंपला आय थिंक सोडून गेला. इट्स अ वाईड. आकाश मात्रे, उद्योगपती बामदेव पाडा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. मिडनाईटमध्ये सर्वच प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. तिसरी रजनी आहे, दुसऱ्या पर्वाची. लक्ष्या 77 2-1 कमी गतीचा बाउन्सर. वा, व्हेरिएशन हे सातत्यानं आपल्याला अक्षय थेटेचा बॉलिंगमध्ये पाहायला मिळतं. विविधता आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीसाठी माहीर असलेला गोलंदाज आहे. पेस ऑफ केला आणि बाउन्सर टाकलाय. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. हो, बॅक ऑफ द हँड होता, बाहेर निघत होता. वेगाने पायावरती अपील, फिंगर अप. 11 for 1. 11ला पहिला धक्का. हर्ष आराध्या 11 एम एस जाईला. धक्का आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नील हलका शफल झाला. पुन्हा जो त्याचा डावा पाय रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पहा. लेग स्टंपचा लाईनमध्ये आला, थोडासा स्क्वेअर निघाला होता. ऑन साईडला टर्न करायचं होतं त्याला बॅटचा चेहरा बंद करून, मात्र ते जमलं नाही. लाईन मिस केली आणि थेट पायावरती आदळला बॉल. पायचीची विकेट आली आहे. आणि ज्याने हा संघ खरं तर पुरस्कृत केलेला आहे भावेशजी केने यांच्याकडून पारितोषिक अक्षय थेटेसाठी, लागोपाठच्या 3 विकेटसाठी अर्थातच विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. मोठमोठी पारितोषिक. 13 बाईक्स ह्या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. बॅटचा फ्लो थांबला, रन थांबवलेत अक्षय थेटेने. 11ला आलाय आणखी एक धक्का. धनंजय 0वरती बाद. मी सध्या तरी बघताय खरं तर या वर्षाच्या हंगामामध्ये ॲज अ बॉलर म्हणून हायलाईट होणारा हा खेळाडू. जरूर एक हायलाईट तुम्ही त्याच्या सोशल वेबसाईटवरती बघू शकता, अर्थात त्याच्या सोशल अकाउंटवरती, जो त्याचा इंस्टाग्रामवरती स्वतःचा ऑफिशियल पेज आहे. धर्मवीर चषकामध्ये खरं तर अशी कामगिरी त्याची राहिली या वर्षामध्ये. ती कामगिरी त्याने हायलाईटच्या माध्यमातून ऑल ओव्हर जो त्याचा खेळ राहिला ती त्याच्या सोशल अकाउंटवरती टाकलेली आहे. आणि तशाच पद्धतीने याही मॅचमध्ये तो बॉलिंग करत असताना लागोपाठचे त्याचे 2 विकेट तुम्ही बघता.
बाकीचे आपण लेदर बॉलमध्ये बॅक ऑफ द हँड टाकत असताना बऱ्याच बॉलर्सला पाहतो, पण टेनिस बॉलला बॅक ऑफ द हँड मागून टाकणं थोडंसं कठीण आहे. मात्र ती देखील कला आपल्याला पाहायला मिळते अक्षय तेट्टेकडून. या अगोदर देखील एक बॅक ऑफ द हँड आला होता आणि इकडे जो आपल्याला पाहायला मिळाला शेवटची जी विकेट आली, बॅटचा चेहरा उघडला त्याने, पण जो बॅटचा स्विंग होता तो थांबला आणि त्यामुळे बॉल हवेत गेला. शॉर्ट कव्हरने चांगली कॅच पकडली आहे आणि विकेट नंतर जे काही गाणं वाजलं होतं, डीजे वीर, एल.के. साऊंड्स, लकी आणि विक्रम यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू. जबरदस्त डिस्क जॉकी आहेत. हा जो पहिला बॅक ऑफ द हँड होता तो बाउन्सर होता, लेन थोडी खेचली होती, पण जो मागचा आपल्याला पाहायला मिळाला ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in दाखवते आहे. वाह, काय टेलिकास्ट आहे. हाय डेफिनेशन कॅम्प्स सध्या. तेजस भोईर यांची ही वाहिनी आणि ऑल कॅमेरामॅन. 11ला दुसरी विकेट आली आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला यश. हॅट्रिक बॉल अक्षय थेटे होतोय तयार. ओहो, अराउंड द लेग बोल्ड, विकेट डाउन, विकेट हॅट्रिक. आकाश गोडे यांच्याकडून या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ज्याने या संघाला पुरस्कृत केलेलं आहे बावेजी केने यांच्याकडून तब्बल 5 म्हणजेच या विकेट हॅट्रिकसाठी अक्षय थेट्टेला दिले जातील तब्बल 6000 रुपयाचं कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. लक्षात 7721 चषक 2026 या तिसऱ्या रजनीमध्ये पहिली विकेट जी आपण बघितली ती पायचीत आली होती. जो ओपनर होता, जेव्हा स्वप्नीलची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, देन धनंजय आला, कॅच आउट झाला आणि देन क्लीन बोल्ड. ओ हवेत आताही बॉल, सलगचा चौथा धक्का दिलाय. धावसंख्येला फुल स्टॉप लावत असताना अक्षय थेट्टे. पॉवर प्ले एंड 2 षटकांचा खेळ संपलाय. हर्ष आराध्या, MS Zion 11, 11ला 4. अक्षय थेटे नेहमी या टीमचा विकेट टेकर तो राहिलाय आणि असं म्हटलं जातं ना की चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और अक्षय की बॉलिंग पर संदेह नहीं करते. 4 विकेट ऑल ओव्हर खरं तर या ओव्हरमध्ये त्यांनी मिळवले गेले, जिथे धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक बॅटर्सच्याकडून खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या प्रयत्नांना पूर्णपणे अपयशी ठरवण्यात यश मिळालं अक्षय थेट्टेला. आणि आजवरची टेनिस बॉल क्रिकेटमधली ती ज्याची कामगिरी राहिली आहे ना, ते नाव अक्षय थेट्टे आणि त्याच्याच नावावरती खरं तर या 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. नो डाऊट सध्याच्या घडीला नानकर गावाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाईट करत आहे. घेतलेले त्याने 4ही विकेट. आत येणारा बॉल वेगाने टाकला होता पायावरती, पायचीत लेग बिफोर पहिली विकेट आली. देन ही जी विकेट होती बॅक ऑफ द हँड होता, समोर होता, बॅटचा चेहरा उघडला पण बॅट स्विंग थांबला, कवसने कॅच पकडली. देन जो लेफ्टी आला होता यश, त्याला अराउंड द लेग काढलं. इकडे ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, आत येणारा बॉल लेफ्टी ऑप्शनला शफल झाला होता आणि इकडे मागून थेट मधल्या यष्टीवरती बोल्ट. अँड देन हा चौथा सलगचा ऑप्शनचा बाहेर तिकडून आणि बाहेर काढत होते. टॉप एजने विकेट किपर मोरेश्वरने पकडलेली कॅच. 11ला 4, 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 विकेटचा आता इम्पॅक्ट भरपूर पडेल, कारण प्रेशर ऑलरेडी होता. पहिली विकेट जिथे पडली तिथे अक्षय थेटेच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी 3 बॅटरला लवकर पाठवण्यात आलं, परंतु ते 3ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही करू शकले नाही. शून्यावरती आपण 3 बॅटरला बघितलं, धनंजय, यश आणि दुर्वेश. आता संकल्प आलाय क्रमांक 6 वरती. नवीन बॉलर यूज करण्यात आलाय, बॉलला पाठवण्यात आलं. कव्हर्सला स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर ठेवण्यात आला होता. सध्या तरी जी सिच्युएशन आहे ना, त्या सिच्युएशनला बघता आता जयराज आणि पहा आमच्या मंचाच्या समोर जी बाईक आहे तिची हेडलाईट, यस, ती गाडी तिथूनच रिमूव्ह झाली. सो काही टेन्शन नाही आहे. सिंगल आली, 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. शुभमला तुम्ही बघताय 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ओव्हर द विकेट सॉफ्टनने फक्त फ्लिक करायचं होतं, परंतु इथनं पंचांचा फिंगर अप. विकेट मिळत असताना शुभमला सुद्धा फलंदाज होईल बाद. लागणारा झटका 5वा.
मिळालेले ते चारही शून्यावरती बाद झालेले आहेत. ऍक्शन रिप्ले मागची जी विकेट शेवटी ग्लान्स करायला गेले होते. ऑन साईडला फक्त बॅटचा चेहरा बंद करून ढकलायचं होतं, फाईन लेगकडे खेळायचं होतं. मात्र तिकडे मिस्टेक झाली, पायात बॉल आला आणि 5वा धक्का बसला. एका मागोमाग विकेट जात चाललेले आहेत. 11वरती फुल स्टॉप लावला होता अक्षय तेटेने आणि इकडे आलेला हा जो शुभम आहे त्याने विकेट काढलेली आहे. 12ला 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. जयराज काही चर्चा करतोय, जो संतोष धवने आलेला आहे, खरं तर अष्टपैलू आहे आणि त्याने पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. नो डाऊट MS जाईची बॉलिंग आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बॉलिंग युनिट तगड आहे, मात्र इकडे मिनिमम तुमच्या बॅटर्सला 40+ धावा बनवाव्या लागणारच आहेत. क्लायमॅटिक कंडिशन मिड नाईटमध्ये आपण आज सध्या ठीक 12:35 देखील झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष, त्याच्यासमोर शुभम. व द विकेट बॉलला सोडून दिलाय. लेफ्ट करणं पसंत खरं तर केलं, कारण ऑलरेडी ऑफसमचा बाहेर होता, त्याच्यामुळे इम्पॅक्ट पडेल वाईट बॉलचा माहिती होतं. महेंद्र भवर सरांचा इशारा वाईट बॉलचा. अशा काहीशा एक्स्ट्राच्या वाईट जर धावा आल्या तर कदाचित या मॅचमध्ये जो दबाव पडलाय, विकेटचा इम्पॅक्ट पडलाय आणि या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये खरं तर या मॅचमध्ये भरपूर काही डिपेंडेबल होतं. सुरुवातीच्या टॉप ऑर्डरमध्ये असताना बॅटरकडून ज्या होत्या अपेक्षा, त्या अपेक्षा कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळाला आणि तब्बल या इनिंगमध्ये 4 खेळाडू धाव न बनवता बाद झालेले आहेत. आता शॉर्ट बॉलचा वापर नव्हता, लेन थोडीशी पुढे होती, ऑनसाईडला पुल करायचं होतं, परंतु पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये, आता मोरेश्वरच्या हातामध्ये आणि अजून एक या ओव्हरमधला डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. शुभम तशीच बॉलिंग करतोय, जो अक्षय थेटेने स्टार्ट मिळवून दिला त्या स्टार्टला कंटिन्यू करण्याचं कामही तो करतोय, कारण त्यालाही माहिती आहे की ऑलरेडी अपोजिट टीमला आपण दबावामध्ये टाकलाय. सो पॉझिटिव्ह माइंडसेटने आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी ते जरूर मोठ्या फटक्याची चान्स घेतील, परंतु त्यांना मोठे फटके खेळू देत नाहीये. आता ऑन साईडला चर्चा सुरू होती की मोठे फटके येत नाहीयेत, परंतु त्या चर्चेमधलं एक प्रश्न आणि त्या प्रश्नामधलं उत्तर शोधलं गेलं संतोषने आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. पहा थोडासा शफल झाला, बॉलला बघितलं गेलं, गती पारखण्यात आली आणि ऑन साईडला परफेक्टली पुल करत असताना स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. जात असताना बॉर्डरलाईनच्या बाहेर तिथे आला षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 19. टायमिंगच्या जोरावरती मारलेला षटकार आहे. जो गोलंदाजाचा वेग होता बॉलमधला त्याचा फायदा बॅटरला झाला आणि ऑनसाईडला फक्त टर्न करण्यात आलंय. संतोष जवनेकडून आलेल्या षटकाराने धावसंख्या हर्ष आराध्य 11 MS जाईशी आपण पाहतोय 19. थोडीशी वाटी पाहिली या फटक्याला, खरं तर खेळण्यासाठी थोडासा वेट त्याने केला. त्याच्यानंतर बॉलची जी गती होती जास्तही नव्हती, परंतु त्या स्लो बॉलला थोडंसं पारखत असताना शुभमचा बॉल जसा पडला त्या अँगलने बॅट फिरत असताना क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक स्क्वेअर लेगला त्याने निवडला गेला तो झोन आणि तिथनं षटकारने धावसंख्या 19. आता सॉफ्टने खेळतात. यॉर्कर बॉल फक्त दिशा देत असताना सिंगल तर कंप्लीट झाली आहे. नो डाऊट सेकंडसाठी चान्स घेतील, कारण धावा नाही आहेत. माहिती आहेत की सिंगल डबल्सने सुद्धा स्कोर वाढू शकतो. त्याच्यासाठी संतोषचा हा फटका जास्त लांबी गेला नाही, त्याच्यामुळे या 2 धावसंख्येचा जो अवधी होता तो अवधी पूर्ण करत असताना या 2 धावांनी टीमची धावसंख्या 21. हळूहळू का होईना आता इकडे जरूर धावा बनतात आणि टोटल सध्याचा स्कोरचा आपण विचार केला तर 21 धावा आपण पाहत आहोत. अजूनही या डावामधले टोटल 13 बॉल बाकी आहेत आणि या ओव्हरमधला जो शेवटचा आहे, संतोष आणि जयराज ज्या पद्धतीने खेळतात, छोटी पार्टनरशिप देखील फार मोठा इम्पॅक्ट टाकून जाणार आहे. पूल करायचा होता, शॉर्ट थर्डकडे बॉल होता, नॉन स्ट्राइकला थ्रो केला आणि त्यामध्ये MS जाईसाठी आले लेग बाईटचे एक धाव आणि अशा पद्धतीने इकडे 3 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निम्मा संघ ज्यामध्ये गारद झाले आणि कदाचित यानंतर पुन्हा एकदा अक्षय तेटे येऊ शकतो. 3 ओव्हरसाठी टीम निर्वी 11 नानकर तुम्ही घेतलेली ती 18 मिनिटं. सो अजूनही 4 मिनिटं. येस, बिकॉज इकडे 5 विकेट देखील पडलेले, ज्या गोष्टीचा उल्लेख मी सुरुवातीला देखील केला की आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी विदिन 20 मिनिट्स म्हणत 4 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत, पण जर 5 पेक्षा जास्त विकेट जात आहेत तर तुम्हाला 2 मिनिटाचा बफर टाइम देखील मिळतोय. सो अर्थातच इथे 5 विकेट गेलेले आहेत, त्यामुळे 4 मिनिटं बाकी आहे. टीम निर्वी 11 नानकर
मंचावरती हे सगळेच मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. मिड नाईट सध्या जवळपास 1:15 वाजलेले आहेत. मात्र त्यातल्या त्यात खरं तर टेनिस बॉल क्रिकेटची जी काही क्रांती तुम्हाला पाहायला मिळते, ज्यामध्ये आवर्जून ज्या व्यक्तिमत्वाची मोठी मेहनत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 70-70चे प्रवर्तक तारीफ सय्यद सरांना देखील आवर्जून आपण आज पाहत आहोत. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे, क्रिकेटशी जोडलेलं नातं ॲज अ क्रिकेटर आणि त्यानंतर एक खेळाडू म्हणून त्यांनी बघितलेलं स्वप्न आज त्यांच्या तालमीमध्ये बरेचसे असे खेळाडू घडत आहेत. मोठमोठ्या संपूर्ण आपण पाहतोय जगभर आणि संपूर्ण भारतभर 70-70 प्रेझेंट ज्या काही मोठमोठ्या शो, ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथे असलेला जो काही एक छोटा खेळाडू असतो तो हायलाईट होतो आणि तिकडून मग तो पुढे येऊन खुल्या गटातील देखील स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण जरूर सध्या पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये समोर का बसलेत विकेट डाऊन फायपर. 6वा धक्का आणि एकट्या अक्षय थेट्टेच्या खात्यात 5 विकेट. त्या वाक्यात बरंच काय म्हणून गेला की या छोट्या छोट्या स्पर्धा असतात, त्याच स्पर्धा मग एक मोठा खेळाडू बनवतात. कारण हे सर्व ज्यामध्ये समालोचक असतील, अंपायर्स असतील आणि हा मोठा सर्कल एक स्पर्धा म्हटली की त्यामध्ये सगळेजण त्यामध्ये असतात आणि हा संपूर्ण रोजगार देखील आहे. आणि इकडून छोट्या छोट्या स्पर्धांमधून एक एक समालोचक, एक एक अंपायर, एखादी छोटी स्ट्रीम करणारी वाहिनी असेल यूट्यूबवरती आणि त्यासोबत खेळाडू, ग्रामीण क्रिकेट, त्यानंतरचं तुमचं शहराचं क्रिकेट, त्यानंतर खुल्या गटातील स्पर्धा महाराष्ट्रभर, भारतभर आणि मग जगभरात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अक्षय पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेडी आहे. फिल्डर फारच वेगाने अगदी ते तिथून वळत असताना बॉलला आता थ्रो करतात. या मॅचमध्ये सध्या जो काही दारोमदार आहे तो जयराज वरती आहे, जो आपल्याला आघाडीला पाहायला मिळाला. आतापर्यंत फक्त 4च बॉलचा त्याने सामना केला आणि त्याच्या बॅटमधून 7 धावा देखील आलेल्या आहेत. मात्र त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाही. आता तो आला 4th ओव्हरमध्ये आणि समोर अक्षय थेट्टे आहे, मॅन इन फॉर्म, मॅन विथ गोल्डन आर्म. कारण आतापर्यंत 9 बॉल टाकून फक्त 2च धावा आणि 5 विकेट ज्या एकट्या अक्षयने काढलेल्या आहेत. कमी गती, बॅटचा फ्लो इथे थांबला. विकेट कीपर डाऊन दी बॉल. 1 मोर विकेट डाऊन. 23 for 7, 23ला 7. हर्षारा दॅमेजाई. आइंदा से मेरे खिलाफ बगावत ती कॅच बॉलर अक्षयची आहे, त्यामुळे तो आक्रोश त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपण पाहत असतो. मात्र शेवटी त्याला विकेट पाहिजे होती. कॅच कोणीही पकडू दे, विकेट आलेली आहे. 23ला 7 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. एका मागोमाग विकेटची रांग लागलेली आहे. नवीन बॅटर राज आले जे 9व्या क्रमांकावरती. थेटे वेगवान होता ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह आहे, लॉंग ऑन कडे बॉल आहे. फिल्डर मिस्टेक, मागून येत आहे बॅकअप. शेवटी फुटबॉल अटेम्प्ट. अक्षय कोळी फ्रंट लाईन बॉलर आहेत. पहिल्या षटकामध्ये सातत्यानं आपण त्याला पाहत आलेलो. अक्षय थेटेला आपण बऱ्याच वेळेला पाहतो 2 ओव्हर्समध्ये, पण सुरुवात खऱ्या अर्थानं या बॉलिंग युनिटची अक्षय कोळीकडूनच आपल्याला पाहायला मिळते. पायाने शेवटी अटेम्प्ट आणि उजव्या पायाने बॉलला त्याने थांबवलं तिकडे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 25 या षटकातील असेल शेवटचा बॉल. मला वाटतं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा सर्वात इकॉनॉमिकल आणि इम्पॅक्टफुल स्पेल असेल. 2 ओव्हरचा स्पेल अक्षय थेट्टेकडून आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये अवघ्या 4च धावा आणि 6 विकेट काढल्या अक्षय थेट्टेने या मॅच मध्ये. हर्षारा दॅमेजाईचा 4 ओव्हरचा खेळ संपला. 25ला 7. सुपर बॉलिंग. याच बॉलिंगवरती खरं तर या खेळाडूला खुल्या गटातून आमंत्रण दिलं जातं. आणि मित्र म्हणेन की ज्या व्यक्तीला मायग्रेशनचा खरं तर इश्यू असतो, मायग्रेशनचा त्रास असतो,
त्याचं डोकं खरं तर वारंवार दुखत असतं. तसं मी तर म्हणेन की जाईच्या खेळाडूंना कोणालाही मायग्रेशन नसावं, परंतु त्यांचं डोकं आताही दुखत असेल, कारण ज्या सिच्युएशनने ही कंडिशन त्यांच्या अंगळत आली आहे. आणि हे प्रेक्षक सध्या तरी आहेत. नेहमी नानकर संघ जेव्हा जेव्हा या विभागामध्ये खेळत असतो तेव्हा त्यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक सारे लाडके प्रेक्षक असतातच, आणि तेच लाडके प्रेक्षक सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात टेलिव्हिजन स्क्रीनवरती. नो डाऊट प्रेक्षकच ठरवतात बाकीचे करार्थानं स्पर्धा कोणती मोठी आहे किती मोठी आहे. स्पर्धा प्रत्येक जण आयोजित करतो आणि प्रत्येकाच्या परीने तो 100% देत असतो. आणि लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे बरेचसे विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आजवर संपूर्ण या जगभरात ज्या काही टेनिस बॉल क्रिकेटच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपला. 25ला 7 विकेट आपण पाहत आहोत. लास्ट ओव्हरकडे आपण जातो जिकडे आलाय साहिल. तो फुल टॉस ऑन साईडला कार्पेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. डबलला चान्स थ्रो तर आला त्यामुळे थांबावं लागतंय. एकच धाव. प्रत्येक फिल्डरने खरं तर एक वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन दिलं या टीमसाठी. जेव्हा जेव्हा बॉलरनी चांगलं कार्य केलं तेव्हा ऑलमोस्ट मॅचेसमध्ये फिल्डिंगच्या जोरावरती नानकर संघाला तुम्ही नेहमी अशा कंडिशन्सला एखाद्या अपोजिट संघाला टाकताना तुम्ही बघितलं. तेच केलं, वारंवार येणारे विकेट. त्यामुळे आता सध्या तरी स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये नानकर संघ, आणि अजूनही स्ट्रॉंग बनवण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट साहिलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून सिंगल नंतरचा हा डॉट बॉल. तुमच्याकडे जर चांगले बॅटर्स असतील तर तुम्ही एखाद दुसरा सामना जिंकू शकता, पण जर तुमच्याकडे चांगले बॉलर्स असतील तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. हे क्रिकेट सांगतं. अंपायरचा सिग्नल वाईड आला आणि हे जे बॉलिंग युनिट आहे दोन्ही संघांकडे चांगली ताकद आहे. सो पाहूया तिकडे स्वतःच्या स्ट्रेंथला सध्या तरी निर्वी 11 नानकरने बॅक केलंय. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली आहे. दुसरा डाव आणि बाकी आहे. चांगला स्क्वेअर कट इकडे बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॉडीला खरं तर पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी अशा फटक्यांची आता गरजच आहे. समोर असणारी बॅटिंग ऑर्डर जी ढासळली, निगेटिव्हिटी भरपूर होती, कारण सुरुवातीला जाणारे जे विकेट होते ते महत्त्वाचे होते. त्यानंतरचा फटका तुम्ही बघा, वेट केलं याही फटक्यासाठी. बाहेर निघणारा बॉल आउट कटर होता, परंतु त्याला परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना स्लाइस केलं या बॉलला आणि पाठवलं स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. ड्रिफ्ट चांगले भेटते बॉलरला. बॉल ज्या पद्धतीनं ते बाहेर काढतायत. बॅकफुटला दाबून चांगला फटका राजकडून आलाय. गरज आहे आता अशा फटक्यांची. 3 बॉलचा खेळ बाकी 31 बनलेला आहे. 3 बॉलमध्ये 10-12 आल्या. मी म्हणेन सेकंड इनिंगमध्ये जाई देखील फाईट देणार आहे चांगली. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. जर 3 बाउन्सवरती बॉलला त्याने फील्ड करण्यात आलाय. बघितलं नॉन स्ट्रायकरचा जो बॅटर आहे तो स्ट्रायकिंग एंडवरती आला होता, परंतु ज्याने बॉल फेस केला त्याची हलकीशी मुवमेंट होती. त्यासाठी धोकादायक असणारा एंड अर्थातच बॅटिंग एंड होता. मग त्याच दिशेने थ्रू करण्यात आला परफेक्टली. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 32. गोरसे आणि पेठ या 2 टीममध्ये मॅच असेल. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. पडल्यानंतर खरं तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी एक असं चॅलेंज होतं. त्याला असं वाटलं की लेग स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु तो बॉल आतमध्ये येणारा उजव्या हाताच्या बॅटरसाठी लेग स्टंपवरून आतमध्ये आणण्यात आला. बॅटर रिव्ह्यू आहे. बॅटिंग साईडने इकडे अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय आणि टी व्ही अंपायर सोबत सगळे प्रेक्षक देखील सांगतील चॅट बॉक्समध्ये या बॉलचा डिसिजन. नो डाऊट त्यांचा मागून गेलाय, त्यामुळे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला देखील तितका समजलं नसेल, बिकॉज ते या बाजूला उभे आहेत आणि बॅटरचा तर तो मागून गेलाय. अंपायर्सला क्लिअर आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ डॉट बॉल. टार्गेट सेट बॉल घेऊन साहिल तयार. शेवटचा बॉल तोही यॉर्कर करण्याचा प्रयत्न. हलकंसं कनेक्शन जरूर आहे. तिथून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल, आणि या सिंगलने डाव पहिला संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तेवढासा प्रभावित करणारा खेळ राहिला नाही. 33 धाव फक्त पाहायला मिळाला आणि 34 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं आहे निर्वी 11 नानकर समोर. हे बॉलिंग कार्ड आपल्याला दाखवलं जात आहे. सर्वोत्तम 2 षटकांच्या स्पेलमध्ये 10 डॉट बॉल, 4 धावा, 6 विकेट, 2चा इकॉनॉमी. वा. अक्षय कोळी पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये आपल्याला 10 रन्स पाहायला मिळाले. आणि या आपण जाऊया टॉसकडे, ज्या ठिकाणी टीम आपल्याला पाहायला मिळेल सक्षम 11 RCC पेठ, आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहणार आहोत योगेश 11 गोरसे बी. पुढचा सामना आहे आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये प्रसादजी परब सर.
वर्षे विखे पाटील जयदीप पाटील दोघांना विनंती करतो प्लीज दोघांनी यायचं आहे टॉससाठी. या दादा. चला सोहेल आणि संदेश आमच्या सोबत आहेत, दोन्ही संघाचे संघनायक. सोहेल कॉल करणार आहे. हेड इज द कॉल आणि आलाय तो हेडच आलाय म्हणजेच टॉस जिंकलाय. दोन्ही पाटील बंधूंचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नाणेफेक तू जिंकले, तुझा निर्णय काय असेल? बॅटिंग. लास्ट मुमेंटला शेवटच्या चेंडूवर मॅच फिनिश झाली आहे, तुझी बॅटिंग बघायला मिळाली नाही जसं तू नेहमीच आपल्या संघाला स्टार्ट देतो आणि बॅटिंगचा आता जो निर्णय घेतला आहेस, समोर अपोनंट खूप चांगला संघ आहे. मागच्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे खेळाडूंनी मॅच फिनिश केली, सामना जिंकून दिला, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच तो खूपच फॉर्मला आहे आणि आमचा त्याच्यावर विश्वास होता लास्ट बॉलपर्यंत का तो एक षटकार मारून आम्हाला मॅच जिंकून देणार. तर एवढी मॅच येऊन नाही देणं होती. तर या मॅचमध्ये जे जे बॅट्समॅन आमचे मेन होते ते आमचा 100% दोन मॅच चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. तुझ्या संघाचं सपोर्ट आम्ही नेहमीच बघतो, खूप चांगला असतो आणि आपण आजसुद्धा बघतोय की पहिल्या मॅच तुम्ही जिंकलाय, रोल्स फिनिश बघितला, लास्ट मुमेंटपर्यंत सामना लास्ट मुमेंट आपण सांगा बघितला, त्या ठिकाणी रंगला होता आणि शेवटच्या चेंडूवर सामना तुम्ही जिंकलाय. आणि जे प्रेक्षक तुम्हाला जे सपोर्ट करतात त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच भरपूर असे मोजके टीम आहेत ज्यांना भरपूर असा प्रेक्षकांचा प्रेम भेटतो. गोरस आहे, पेट आहे, भरपूर असे, तर खूपच चांगलं वाटतं खेळायला आणि त्यांच्यासाठीच आम्ही एक एवढा चांगला खेळ खेळतो. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टॉस तुझ्या बाजूला लागला नाही आहे, पण समोरच्या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. निर्णय जर तुझ्या बाजून असता तर काय तू निर्णय घेतला असता किंवा टॉस जिंकून तू निर्णय काय घेतला असतास? आम्ही फिल्डिंगच केली असती कारण की आमची गोलंदाजी चांगली आणि मागच्या मॅचमध्ये थोडी गोलंदाजी कमतरता होती. या मॅचमध्ये आमची गोलंदाजी चांगली होईल, नक्कीच आम्ही कमीत कमी स्कोअरपर्यंत रोखू. प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळते. तरी मात्र शंका नाही, RCC पेट एका बाजूला गोरसाई बी, दोनही आपापल्या विभागातले तुल्यबळ संघ आहेत, मोठे संघ आहेत. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला निश्चितच मिळेल. समोरच्या संघाने बघितला पण लास्ट मोमेंटला सामना फिनिश केला होता, पण तुझ्या संघामध्ये आपण जर बघितलं आज जसा समालोचक इथे उल्लेख करतायत की पवन नाही आहे, भावेश नाही आहे, त्याच्या बिहाफमध्ये संघ अजून स्ट्रॉंग होऊन खेळतोय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली पकड सामन्यामध्ये बघायला मिळाली. बॅटिंग बॉलिंग सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ झाला. त्या मॅचबद्दल काय म्हणशील? काय नाही, ज्या मागच्या मॅचमध्ये थोड्याफार चुका झाल्यात त्या चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि ग्राउंडसुद्धा चांगलं आहे आणि ते बॉलिंग करायला खूप मजा येते कारण की माती विकेट आहे, त्यामुळे आमच्या बॉलरना खूप बेनिफिट आहे. सो थँक्यू सो मच दोघांनी. मात्र आपण शुभेच्छा देऊया मॅचसाठी. ऑल द बेस्ट. एकावरला आपण बघितलं सोहेल, एकावरला संदेश होता. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच पेट संघाने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केले गोलंदाजीला, ते म्हणजेच गोरसाई बी संघाला. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पूर्वार्ध भाग झाला आहे आणि उत्तरार्धामध्ये आता बघायचं धावसंख्येचा पाठा किती कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा करण आणि त्याचबरोबर भागेश दोघांनाही शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू टॉस बॉक्स. पुढचाही सामना हाय व्होल्टेज जरूर असेल कारण दोन दिग्गज टेनिस बॉल क्रिकेटचा महासत्ता समोरासमोर असतील. खास करून रजनी क्रिकेटमध्ये ज्यांचा खेळ उभरतो बहरतो असा सक्षम 11 रोहिदास क्रिकेट क्लब RCC पेठ, विकारजी केणे आणि संदेशजी ठाणगे यांनी पॅक केलेला. दुसऱ्या बाजूला सुनील शेठ फुलोरे आमणे यांनी पुरस्कृत केलेला योगेश 11 गोरसाई बी. नाउ बॅक टू द क्रिकेट. 34चा चेस. पहिलाच बॉल जागेवरून कव्हरच्या दिशेने बॉलला टोलवलाय. पॉपअप प्ले सुरू आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. 34च्या चेसमध्ये निर्वी 11 नांदकर साठी अक्षयचा बॅटमधून पहिला चौकार. होत असताना खरं तर अक्षय हा पडलेला खरं तर भरपूर साऱ्या गोलंदाजांना एक प्रश्न आहे आणि तो सध्या चांगली बॅटिंग करत असताना यावेळेला ऑन साईडला आता उत्तर शोधलं. जो प्रश्न होता खरं तर पडलेला संतोषला, परंतु त्या प्रश्नामधलं उत्तर शोधलं, त्याने बाद केलंय अक्षय थेटेला. नाराज आहे सध्या तरी, बॅटला तो चेक करतोय ज्या पद्धतीने त्याला स्ट्रोक खेळायचं होतं. तो पुढे जात असताना आपण बघितलं तर थोडासा का होईना, परंतु या बॉलला खेळण्यासाठी जास्त तो पुढे गेला. बॅटला मित्र म्हणून हलकासा स्पर्श झाला आणि इथनं प्ले डाऊन होत असताना प्ले डाऊन झालेले आहेत. बॉडीला रोल केलं त्याने, ऑनसाईडला हुक करत होते, मात्र ते व्यवस्थित कनेक्शन जुळलं नाही आणि थेट बॉल आता यष्ट्यांवरती जात असताना पाहायला मिळाला. धक्का पहिला 4 वरती चाललेला आहे आणि कमबॅक MS आईचा बॉलर संतोष दवणेकडून देखील पाहायला मिळते, ज्याने पहिल्या मॅचमध्ये जेव्हा त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळाली होती ती धनेश 11 कुकसे 5 ओव्हर्समध्ये फक्त 29 धावा त्यांना बनवू दिल्या होत्या.
ही ती मॅच आहे. आता इकडे त्यांना डिफेंड करायचं 34 आणि समोर टीम आहे निर्वी 11 नांदकर. मोरेश्वर सुतार. पुढचा बॉल ऑन साइडला इकडे अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला टार्गेट करायचं होतं, स्वीप करायचं होतं, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. वेगाने टाकलाय. पापा प्ले सुरू आहे आणि इकडे जरूर फटके बनवण्याचा प्रयत्न करत आहेत बॅटर्स. आताचा मोरेश्वर डॉट आलाय. दोघांकडे खरं तर मेन अस्त्र, एकाकडे अक्षय तेटे तर दुसऱ्याकडे संतोष, आणि तोच अस्त्र चांगलं कार्य करतोय. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गतीला खरं तर थोडंसं चेक करण्यात आलं होतं, त्याच्यानंतर तो रिव्हर्स अटेम्प्ट कुठेतरी फसला आणि मोरेश्वर समोर पहिला इथनं जो स्विचिटचा अटेम्प्ट होता तो अटेम्प्ट सक्सेसफुल होऊ दिला नाही गोलंदाज संतोषने. दवणे वेग तितकासा नाहीये पण नियंत्रित बॉलिंग. आणि पहिल्या मॅचमध्ये जेव्हा तो धनेश 11 कुकसेटच्या अगेन्स्ट बॉलिंग करत होता 2 षटकांच्या स्पेलमध्ये लाईन ऑफ अटॅक क्लिअर होता. ऑफ स्टंपचा बाहेर. बॉलर्स बॅक मिड ऑफ द फिल्डर आहे. चान्स मोरेश्वरने घेतले. मिस्टेक. त्याला भेदून बॉल लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर. चौकार. स्कोरला डिफेंड करत असताना फिल्डिंग चांगले होणं इम्पॉर्टंट पार्ट आहे गेमचा. मात्र इकडे मिस्टेक झाली आहे. जिथे कदाचित एकही धाव नसती गेली तिकडे मात्र 4 गेले आणि धावा पोहोचल्या 8 वरती. स्लाइस केले फक्त इकडे बॉल जसा ऑफ स्टंपचा बाहेर निघत होता. पॉइंटचा फिल्डर आलाय. एका धावेने मोरेश्वर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. 34 धावांना चेस करत असताना निर्वी 11 नानकरचं धावफलक 9-1. जी मिस्टेक खरं तर मिडॉनने केली, आता पॉईंटच्या फिल्डरला ती मिस्टेक करायची नव्हती. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. शेवटच्या क्षणाला बॅटला खरं तर हलकंसं ओपन करण्यात आलं, फक्त ढकलून दिलं. पॉईंटच्या फिल्डरला माहिती होतं की बॅकअपला फिल्डर नाही आहे. मागच्या बॉलवरती जी चुकी केली फिल्डरने तिथे मिस्टेक झाली, तिथे चौकार आला आणि त्या चौकाराने स्कोर वाढलं होतं आणि त्याने ती मिस्टेक न करता फक्त सिंगल बनवू दिली. ॲक्शन रिप्ले आपण जरूर पाहू. जेव्हा स्टँडकडे तो कॅमेरा गेला होता. मिड नाईट आहे. आताही ती एनर्जी प्रत्येक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पहा. सगळे हात वरून आपल्याला हाय करत आहेत. येस, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लक्षा 7721 चषक 2026 मध्ये महाराष्ट्र किंग बैलगाडा शर्यतीमधलं मोठं नाव. बापगाव देवरुंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय उद्योगपती शामशेठ दळवी आणि त्यासोबत जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीने हे लक्षा चषक 2026 आयोजन आपण पाहतोय. 40 ग्रामीण संघ खेळतात. बाकीच्या या पर्वामध्ये देखील लास्ट इयरमध्ये देखील आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. पण या सीझनमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या परिसरामधली 13 बाईक्स ही पहिली स्पर्धा मानाची मोठी सर्वजण आपण एन्जॉय करतोय. स्लॉक स्वीप खेळायचा होता जरूर. क्रीज अगोदर सोडली होती. शेवटी पुन्हा तो आला बॉबिंग क्रीजमध्ये सेफली. डॉट बॉल. अशीच फिल्डिंग हवी आणि असेच डॉट बॉल हवेत, कारण सातत्याने आपण पहिल्या मॅचला जर आपण बघितलं तर जाई संघाची बॉलिंग चांगली होती. त्या अनुमानाने त्यांनी फक्त 29च बनवू दिला. परफेक्टली बॉलरकडे खरं तर यॉर्कर हे मुख्य अस्त्र आहे आणि धनंजय त्याच मधला बॉलर आहे. माहिती आहे संतोषवरती अटॅक 2 झाले, परंतु एक चुकीची फिल्डिंग झाली, तिथे तो चौकार आला. ते करायचं नाही धनंजयला, म्हणून त्यांनी यॉर्करवरती आता फोकस करायला सुरुवात केली आहे. ओव्हर द स्टंप आगळा वेगळा फटका, परंतु प्रॉपर जरूर टायमिंग नाही आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने हा बेनिफिट जरूर मिळेल. एक आगळा वेगळा फटका होता. फ्रान्स चेंज केल्यानंतर बॉलच्या गतीला बघून या फटक्याची निवड करण्यात आली मोरेश्वरकडून आणि तिथे आल्या धावा 2. अनऑर्थोडॉक्स च्या पद्धतीने त्यांनी स्वतःला स्वीट्स केलं आणि शेवटी फक्त जो बॉल त्याच्यापासून लांब जात होता ढकलून दिलाय त्याने आणि सुदैवानं तो गॅपमध्ये देखील गेलाय. धावा 2 मिळाल्या. 11 वरती सध्याचा धाव फलक आहे. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. जशी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी थोडंसं शांत राहिलेलं बरं हे सोचलं मोरेश्वरने. आता यॉर्कर बॉल ऑनसाईडला चालला आहे. डीपमध्ये मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध फिल्डरला सेट करण्यात आलं होतं, ठेवण्यात आलं होतं. तिथून आपल्याला पाहायला मिळते अजून एक सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 12 आकडावर. सिंगल डबल जरी येत राहिल्या तरी ही मॅच बनणार आहे. निर्वी 11 नांदकरला देखील माहिती आहे आणि मी म्हणेन सध्याच्या घडीला हर्ष आराध्या MS जाईडचा बॉलर्सला बरंच काही करायचं आहे मॅचमध्ये. जेव्हा तुम्ही एक एक धाव बनवण्यासाठी बॅटर्सला संघर्ष करायला लावाल खऱ्या अर्थानं तेव्हा या मॅचला सुरुवात होणार आहे जाईडच्या बाजूने. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा सगळं काही संपलेलं असतं तेव्हाच काहीतरी नवीन करण्याची खरं तर जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि तेच करावे लागेल टीम जाईला. ओव्हर द स्टंप आता स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. तिसरा बॅटर ज्याच्याकडून स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला अंकित दळवी होते. आता पहिलाच बॉल
अटेम्प्ट करत असताना धनंजयच्या विरोधात त्याने स्विच इट दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तिथून बीट केलं जात आहे. हे मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत. आल्या आल्या पॅव्हलियनमधून सेट जरी नसला तरी लगेच स्विच होऊन स्विच इटचे फटके देखील आपण बघितलेले आहेत. भरपूर फास्ट झालेले क्रिकेट आणि आपण तर अगदी 5-4 ओव्हरच्या मॅचेस पाहत असतो. बॉल मागे फाईन लेगने फार वेगाने या कॅचसाठी प्रयत्न केला होता, मात्र येते येते एक धाव. पण तो थर्ड मॅनचं मी कौतुक करेन. ॲक्शन रिप्लेमध्ये ते स्पष्ट होऊन जाईल की टप्पा पडला, अगदी फिल्डरच्या समोर कॅचची शक्यता जरूर होती, बॉल टर्न झाला, डायव्हर्ट झाला, परंतु थर्डमॅनने जर बॉलला अडवलं नसतं ना तर बॉल डेफिनेटली डीप थर्डमॅनला गेला असता आणि तिथे चौकार मिळाला असता. परंतु कौतुक करतायत जे सर्कलमध्ये फिल्डर आहेत, ज्यांना तुम्ही मिड ऑफला बघताय. सध्या तरी हे अभिवादन स्वीकारत असताना त्या फिल्डरचं, कारण त्याने चांगली फिल्डिंग केली. ओव्हर द विकेट जागरून खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला जास्त दूर जाणार नाही बॉल. फिल्डरकडे चान्स होती, जास्त वेळ होता, परंतु इथनं वेळ घेतला नाही. जसे फंबल झाले तर फिल्डर तसा लगेचच कोऑर्डिनेशन करत असताना इथनं 2 धावा. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. इकडे चूक झाली आहे, कारण एक एक धाव महत्त्वपूर्ण असताना क्षेत्ररक्षणामधून वारंवार MS जाईडचे फिल्डर चुका करत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. पापापले एंड 34 चेसमध्ये 15 धावा बनलेल्या आहेत. 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये अजूनही बनवायच्या आहेत. 19 धावा निर्वी 11 नांदकरला. आणि खऱ्या अर्थाने करण हा आकडा हा जाईसमोर खरं तर दुसऱ्यांदा आला. जेव्हा ती बॅटिंग करत होती तेव्हा धनेश इलेवन कुक्सेला 18मध्ये 19च रोखायच्या होत्या आणि या मॅचमध्ये आता जाई टीमला त्या धावा रोखायच्या आहेत. त्याच्यामुळे इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही बघताय. हा आमचा कॉम्बॉक्स, ज्या कॉम्बॉक्समध्ये ऑफिशियल स्कोरर 70-70ची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते तेव्हा अल्पेशदादा गायकवाड यांना प्रामुख्याने बोलवलं जातं आमच्या सध्या तरी डाव्या बाजूला. आणि त्यांच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात करण कालन. अनेक वर्ष खरं तर ह्या नावाला खरं तर पुढे नेण्यासाठी क्रिकेटमधला प्रॉपर बेस आहे याच्यावरती अभ्यास करणने केलं. आणि शांगम प्रीमियर लीग असेल, त्याच्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा, मग त्या रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा गतवर्षी ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला ते करणजी काळन सर उत्कृष्ट मृदुंग मने आहेत. परंतु समालोचन क्षेत्रामध्ये सध्या तरी हेदुटणे गावाचं नाव ते रिप्रेझेंट करतात कॉमेंट्रीमध्ये. आणि त्यांच्याच बाजूला ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचा रीच ऑपरेटर नीरज आणि त्याच्या बाजूला ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचे फाउंडर तेजस भोईर. 18 बॉल 19 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे. पुन्हा एकदा आलाय दवणे. ऑन साईडला स्लॉगिटला गेले होते बॅटर. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. आता जे काही डॉट बॉल येणार आहेत मॅचचं प्रेशर वाढवणार आहेत, कारण हे जे षटक आहे बरंच काही सांगून देणार असेल. बिकॉज संतोष दवणे जो बॉलर आहे स्ट्रायकर बॉलर आहे आणि तो विकेटच्या शोधात आलाय. 17 बॉल 19 पाहिजेत. उडवलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, मिड ऑफ हात, लॉंग ऑफ खाली आहे. जरी असता तरी कोणताही फरक पडला नसता. लॉंग ऑफचा बार पडलाय, बॉल षटकार. आणि थेट हा बॉल या प्लॉटचा बार पडलाय लॉंग ऑफला क्लिअर करत असताना. एक्साइटिंग पॉवर आपल्याला पाहायला मिळाली अंकित दळवीची या फटक्यामध्ये आणि या 6 धावांनी. टोटल स्कोर सध्या 21 आहे. 16 बॉलमध्ये 13 धावांची फक्त आता गरज आहे. लेस दॅन रन बॉल. सॉफ्ट हँड समोर इकडे बॉल सध्या आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने. डबलला चान्स धावतोय मोरेश्वर. पुन्हा चूक. थ्रो करण्यासाठी थोडा जास्त वेळ तिकडे घेतलाय त्यांनी आणि त्यामध्ये 2 आल्या. 2 धावसंख्या पुढे पोहोचली. 23 बॉल बाकी आहेत. 15 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेने निवड खरं तर चांगल्या बॉलची केली आहे. 70 बॉल खरं तर हा चॉईस करण्यात आला या स्पर्धेसाठी. गतवर्षी आपण बघितलं तर या क्रीडांगणाची क्लायमेटिक कंडिशन चेक करत असताना रात्री जास्त मोठे फटके जात नव्हते, परंतु या स्पर्धेमध्ये 70 ह्या बॉलचा खरं तर वापर करण्यात आला आहे. आणि तो बॉल जेव्हा मिडल होतो ना तेव्हा खूप दूर जाऊन तो विसावतो आणि तो बॉल बघितला एक मैदानाच्या बाहेर. उडवला आता हे बॉल. हवे त्या काउफेसचा फिल्डर पाहतोय. शेवटी प्रयत्न चांगला होता त्याचा कॅच पकडण्याचा. पाहूयात अंपायरचा सिग्नल काय असेल. सध्या तो फिल्डर बॉलला उचलून थ्रो करतोय आणि त्यामध्ये दोन्ही बॅटर्स कडून धावा पूर्ण करण्यात आले. त्या 2 ऑन ग्राउंड अंपायरची इकडे आता जरूर टीव्ही अंपायरचा सिग्नल काय असेल. इकडे तर स्पष्ट झालेत पण आम्हाला ते सध्या राईट्स नाहीयेत. टीव्ही अंपायर जरूर आपल्याला सिग्नल देतील. इट्स अ 6 षटकार आहे टीव्ही अंपायरचा सिग्नल.
बिकॉज ते बाउंड्री लाईनचा बाहेर गेले होते आणि तिकडून त्यांनी मग जम घेतली. ते स्पष्ट झाले इकडे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉल फक्त 5 धावांची गरज आहे मॅचमध्ये. साहिल भोईर जे आमचे कॅमेरामॅन आहेत, थँक्यू. ओ खोलात बॉल. इंटरेस्टेड भरपूर दिसले तिकडे गोलंदाज, मात्र अंपायर सांगतात इम्पॅक्ट नाहीये. दॅट्स वाय लेग बाईट्स. आणि या 2 धावा देखील. गोलंदाज भरपूर नाराज दिसले जेव्हा ते अपील करत होते, पण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण इकडे पाहणार आहोत. तेरा बॉल 3. मॅच बनवली. एक जो षटकार आला, देन इकडे मिस्टेक झाली. काऊ कॉर्नर देखील दुसरा षटकार अंकित दळवीकडून. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग धावतात फिल्डर. आणि दोन्ही बॅटर्स कडून सध्या मात्र एकच धाव पूर्ण करण्यात आलेले. सो अजूनही आपण थांबणार आहोत रिझल्टसाठी. या मॅचचा उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि या मॅच मध्ये बनवायचा त्या 2 धावा निर्विलेवन नानकरला. या पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहा. विकारजी केणे आणि संदेशजी ठाणगे यांनी पुरस्कृत केलेला सक्षम 11, RCC पेठ आणि सुनीलजी फुलवरे यांनी पुरस्कृत केलेला योगेश 11 गोरसे बी. नेक्स्ट मॅचमध्ये रातो के कातिल ही टॅगलाईन ज्या टीमला देण्यात आलेली आहे RCC पेठ, आणि त्यांच्या विरोधात क्रिकेटमधली एक अशी महासत्ता ज्या महासत्तेला नेहमी प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. स्पर्धा कोणतीही असो, गोरसे संघ खरं तर त्या स्पर्धेमध्ये खेळत त्या दिवशी नसला तरी कॉमेंट बॉक्समध्ये खरं तर एक चॅट जरूर असते की गोरसे बी आज आहे का, म्हणून भरपूर मोठा फॅन फॉलोवर असणारा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. हो घ्या 2 धावसंख्येची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट आणि 11 बॉल ठेवत असताना हा सामना जिंकलाय. छोटंसं लक्ष होतं, परंतु त्या छोट्याशा लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना खूप चांगली बॅटिंग झाली आणि या 34 धावा झाल्यात पूर्ण. जाई संघाला पराभूत करत असताना निर्भी 11 नानकर संघ नेक्स्ट फेरीमध्ये दाखल. निर्भी 11 नानकर वन बाय 9 विकेट. जबरदस्त बॅटिंग. आणि बॅटिंग अगोदर त्यांनी जी बॉलिंग केलेली आहे ती इम्प्रेसिव्ह होती. आणि आता नो डाऊट आपण त्या बॉलिंग कार्डकडे जाऊ जेव्हा आपण सामनावीरचा पुरस्कार देत आहोत. आणि अल्पेशजी गायकवाड जे आमचे कम्प्युटर स्कोरर देखील आहेत. जबरदस्त स्कोरिंग. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आहे. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने 2 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या आणि 6 विकेट ज्याने काढल्या, अक्षय थेटे, मॅन ऑफ द मॅच. ते फॅन्स तुम्ही बघत होते पवन केनेचे. खरं तर त्याचा फॅन बेस एवढा मोठा आहे की हजारोंच्या गर्दीमध्ये पवन केनेला जर तुम्ही उभं बघितलं तर लांबून ही तो ओळखता येतो. आणि त्यांच्या बाजूला एक तसंच व्यक्तिमत्व आहे. आपण असं म्हणतो की एखादा जेव्हा मोठा ताफा असतो त्या ताफ्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला जर ओळखायचं असेल तर त्याचा प्रामाणिक आणि स्वाभाविक जो चरित्र आहे त्या चरित्रावरती तो माणूस खरं तर लवकर ओळखला जातो. मी आवर्जून एक नाव जरूर घेईन तारिक सय्यद सरांचं, की त्यांचा राहणीमान जर तुम्ही बघितलं ना तर अगदी साधा राहणीमान. आणि अशा व्यक्तिमत्वाला खरं तर आपण कुठूनही ओळखू शकतो. तोच त्यांचा साधा राहणीमान त्यांना नेहमी खरं तर ओळखण्यात सगळ्यांना खरं तर. सुभाष गोडे साहेबांच्या शुभातून आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊयात. जे 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे त्यांच्याकडून जे आलेलं होतं ते आपण देऊयात अक्षय थेटेला. सन्माननीय सुभाषजी गोडे साहेब यांच्या शुभातून हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अर्थातच मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी, त्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि भावेशजी केने ऐकत असतील तर तुमचं 5000 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते लवकरात लवकर तुम्ही अक्षयला द्या. आता याच्यानंतर जेव्हा कॅश प्राईज आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा होईल तेव्हाच ती अलॉसमेंट या ठिकाणी करण्यात येईल अशी मॅनेजमेंट कमिटीची सक्त ताकीद आमच्यापर्यंत आलेली आहे. सो सध्या तरी तुम्ही या अलॉसमेंटवरती जास्त लक्ष द्या.